मित्रांनो, आता आपण लांजाला पोहोचलेलो आहोत. तर आता लांजाच्या पुढे रस्ता कसा आहे, किती काम चालू आहे, किती नाही, ते आपण बघणार आहोत. तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया. बघू शकताय समोर लांजाच्या ब्रिजचं काम चालू आहे. आता आपण लांजामध्ये आहोत. ब्रिजचं काम चालू आहे, पण फार संत गतीने चालू आहे. कामाचा वेग वाढला पाहिजे तरच हा ब्रिज लवकर होईल. फक्त पिलर उभे करून झाले आहेत, वरचं काम बाकी आहे. खूप संत गतीने काम चालू आहे. कामाचा वेग थोडा वाढला पाहिजे. बघू शकता इथे काम चालू आहे. मशिनरी लागलेले आहेत, कॉलम उभे करून झालेले आहेत. एक वर्ष आधी आपण आलो तेव्हा इथे काहीच काम नव्हतं, पण आता झालं आहे, थोडंफार काम झालं आहे. आता आपण लांजाच्या पुढे आलो आहे. बघू शकता इथे दोन्ही लेन झालेले आहेत. एक वर्ष आधी आलो तो इथे काहीच रस्ता नव्हता, पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. दोन्ही लेन झालेले आहेत, बघू शकताय. आपण एक वर्ष आधी आलेलो तेव्हा इथे काहीच काम नव्हतं, पण आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे. लांजा ते संगमेश्वर एक वर्ष आधी आलो तेव्हा काहीच काम नव्हतं. बघू शकता मशिनरीत लागलेले आहेत. काही ठिकाणी डांबरी रस्त्याचं काम चालू आहे, पण ते दर्जेदार याचं असलं पाहिजे, नाहीतर ते पावसाळ्यात पुन्हा खराब होईल, त्याचा काय उपयोग नाही. कटिंगचं काम चालू आहे ठिकठिकाणी. मशिनरी लागलेल्या आहेत ठिकठिकाणी. वळण्यावर कटिंगचं काम चालू आहे. बघू शकताय ट्रेलर मशिनरी घेऊन आलेला आहे. काही ठिकाणी खूप वळणं आहे, ती वळणं पण कमी करायला पाहिजे. खूप काम चालू आहे, चांगलं काम चालू आहे. लांजा तो संगमेश्वर काम चालू आहे, दिसतंय काम. आता इकडचं हे वळण खूप डेंजर आहे, पण मला वाटतं इथून कटिंग करून हे वळण कमी करण्याचं काम चालू आहे. बघू शकता सरळ रस्ता करायला लावला आहे. खूप वळण आहे, पण हे वळण कमी करायला लावलं आहे. मशिनरीत लागलेलं आहे, भरपूर खोदकाम झालेलं आहे. बघू शकता केवढं घुमावदार वळण आहे. इकडून तिकडून वळण आहे. आणि बघू शकता समोरनं तो रस्ता सरळ आणण्याचं काम चालू आहे. तर अशी वळणं कमी करली तरच रस्ता सुरळीत होईल. आणि बघू शकता इथे आता पुन्हा रस्ता डबलचा झालेला आहे. दोन्ही साईडचे लेन झालेले आहे, फक्त चालू करायचं बाकी आहे. काम तर झालं आहे. गेल्या वर्षी आपण एक वर्ष आधी आलेलो तेव्हा काहीच काम नव्हतं, पण आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे. काम असाचा वेग असाच राहिला पाहिजे. आणि लांजा ते संगमेश्वर हे काम पूर्ण झालं पाहिजे. 50 किलोमीटरचं अंतर आहे, हे काम पूर्ण झालं पाहिजे. बघू शकता दोन्ही ठिकाणच्या लेन झालेल्या आहेत, फक्त चालू करायचं बाकी आहे. या साईडला डांबरी रस्ता बनवला, त्या साईडला कॉन्क्रीटचा. बघू शकता त्या साईडला कॉन्क्रीटचा रस्ता बनवला आहे, एका साईडला डांबरीचा. पावसाळ्यात हा रस्ता टिकला पाहिजे. आज जर दर्जेदार काम असेल या डांबरी रस्त्याचा तर तो टिकेल, नाही तर हा पण खराब होणारच आहे पावसाळ्यात, कारण डोंगर भाग आहे.
या रस्त्याला वळणं खूप आहेत, ही वळणं कमी केली पाहिजे, तर ह्या रस्त्याचं अंतर कमी होईल. झालं आहे काम, व्यवस्थित झालं आहे. असंच काम वेगात चालू राहू द्या आणि लांजा ते संगमेश्वर हे काम पूर्ण होऊ द्या. कारण संगमेश्वर नंतर पुन्हा रोड चांगला बनवलेला आहे, ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चालू आहे काम. हा रस्ता लवकरात लवकर व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. बघू शकताय ब्रिजचं पण काम झालेलं आहे. इथे पण वळण कमी करण्याचं काम चालू आहे. या रस्ते बघा मशिनरी लागलेले आहेत, पोकलेन लागलेले आहेत, खोदकाम चालू आहे. जिथे जिथे डोंगर भाग आहेत, जिथे जिथे डोंगर पोखरले आहेत, तिथे मजबूत भिंतीचं काम केलं पाहिजे, RCC काम. तर पावसाळ्यात ती माती रस्त्यावर येणार नाही आणि डोंगर खचणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कारण मागच्या वेळी बघितलं असेल तुम्ही, आपल्या घाटामध्ये भिंत कोसळली. कामामुळे थोडंसं ट्रॅफिकचा पण अडथळा निर्माण होतो आहे, पण ह्या रस्त्याला गाड्या कमी असल्यामुळे तेवढा काय इश्यू नाही आहे. पण ठीक आहे, तुम्हाला जर मुंबई टू गोवा किंवा कोकणमध्ये यायचं असेल तर रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे. बघू शकता आता इथे पण दोन्ही लेन झालेले आहेत. काम आहे, काम दिसतं आहे. ह्या एका वर्षामध्ये लांजा टू संगमेश्वर मध्ये कामामध्ये भरपूर प्रगती झालेली आहे. नाही तर आपण 1 वर्ष आधी आलेलो तेव्हा इथे काहीच काम नव्हतं, काहीच म्हणजे काहीच काम नव्हतं, कुठे काम चालू नव्हतं, काहीच नव्हतं, कुठे मशिनरी नव्हतं, काही नव्हतं. पण आता बऱ्यापैकी रस्ता बनलेला आहे, बघू शकताय. हे मान्य करावं लागेल, बऱ्यापैकी रस्ता बनलेला आहे. मुंबई गोवा हा पूर्ण रस्ता पनवेलपासून गोव्यापर्यंत पूर्ण व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. इंदापूरचं बायपासचं काम पण लवकरात लवकर झालं पाहिजे आणि अजून पुढचं माणगावचं पण काम पूर्णपणे लवकर झालं पाहिजे. तिथे काहीच कामाची प्रगती नाही आहे, पूर्ण काम बंद आहे. तर ते काम चालू होऊन लवकरात लवकर व्हावं ही सर्व नेत्यांकडे आपली विनंती आहे. बघू शकताय या रस्त्याला वळणं खूप आहेत. बघू शकता बाजूला काम चालू आहे. वॉलची पण कामं केलेली आहेत मस्त चांगली, अजून उंच करायला पाहिजे होती. बघू शकता इथे रस्ता झालेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर याच्या पुढचा व्हिडिओ असणार आहे, हा लांजा टू संगमेश्वर भाग 1 आहे. याच्यात अनेक मी भरपूर व्हिडिओ बनवणार आहे आणि मी तुम्हाला पूर्ण म्हणजे पूर्ण रस्त्याची अपडेट देणार आहे. तर जास्त व्हिडिओ मोठा नाही बनवणार, छोटे छोटेच व्हिडिओ बनवणार आहे, पण पूर्ण लांजा ते संगमेश्वर या रस्त्याची पूर्ण अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग मी इथे संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.